रुद्राक्ष कसा तयार झाला आणि रुद्राक्ष किती मुखीपर्यंत असतो? प्राचीन काळापासून दैवी शक्तीमुळे रुद्राक्ष अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हणतात की ज्यांच्यावर देवाचा अधिपती महादेवांचा आशीर्वाद असतो त्यांनाच रुद्राक्ष परिधान करण्याची संधी मिळते. रुद्राक्ष म्हणजे रुद्राचे अक्ष म्हणजेच भगवान शिवाचे अश्रू. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता ज्याच्याकडे दैवी शक्तीची विविध रूपे होती. यामुळे तो अत्यंत अहंकारी झाला आणि देव आणि ऋषींना त्रास देऊ लागला. त्याला कंटाळून देवांनी त्याला मारण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली. देवांची पीडा वेदना ऐकून भगवान शिव ध्यानात गेले. यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पृथ्वीवर जिथे जिथे त्यांचे अश्रू पडले तिथे तिथे रुद्राक्षांची झाडे उगवली. तसेच त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकराने संपूर्ण जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. रुद्राक्ष किती मुखी असतात? रुद्राक्ष हे रुद्राक्षाच्या झाडावर उगवणारे नैसर्गिकरित्या मिळणारे सुखे फळ आहे. जपमाळेत साधारणपणे 108 रुद्राक्ष असतात. हे वेगवेगळ्या स्वरूपात आढळू शकतात, म्हणजे 1 मुखी ते 27 मुखीपर्यंत. जे भक्त रुद्राक्ष धारण करतात त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. रुद्राक्ष धारण करण्याचे नियम आणि वेळ. धार्मिक मान्यतेनुसार रुद्राक्ष शुक्ल पक्षाच्या तिथीला धारण करावा, जसे की पौर्णिमा, अमावस्या, एकादशी इत्यादी. तसेच हा पवित्र धागा धारण करताना त्याची विशेष काळजी घ्यावी. भोलेनाथाचे ध्यान करताना आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत रुद्राक्ष धारण करावा. रामकृष्ण हरी.